हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग फ्रेंड, शुभ सकाळ, राम राम. आज आम्ही आमच्या टेरेस गार्डनवरती स्नेक प्लांट याची रिपोर्टिंग करणार आहे. तर याच्याविषयी आज आपण माहिती जाणून घेऊया. हे बघा, आमच्या टेरेस गार्डनवरील जे आपण मागे ॲडेनियमचे झाडं लावलेली, रोपं लावली होती, ते आता कशा प्रकारे चांगली वाढ झाली हे आपल्याला इथे दिसत आहे. आणि इतर ॲडेनियमची जी झाडं आहेत त्यांना चांगल्या प्रकारे फुलं, तसेच शीड पण त्यांना चांगली, म्हणजे शेंगा पण चांगल्या झालेल्या आहेत. त्याच्यापासून आता आपण परत एकदा रोपे तयार करणार आहे अशा प्रकारे. आणि हे बघा, आपण स्नेक प्लांट, आपण आता ते स्नेक प्लांट आता आपले जे खाली आहेत ते आता आपण आणणार, जे 1-2 वर्षापूर्वी पूर्ण झालेले असे स्नेक प्लांटचे झाडं आता आपण आणणार आहे. आणि हे आपण या बाटलीमध्ये लावणार. जे आपल्या घरातील वेस्टेज बॉटल असतात पाणी पिण्यासाठी किंवा थंडाच्या वगैरे जे बॉटल असतात, त्याचा आता आपण वापर करून टाकाऊपासून टिकाऊ या प्रकारे आपण कुंडी न वापरता किंवा कॅरी बॅग न वापरता याच्यामध्ये आपण झाडं लावणार आहे. हे आपले जुने स्नेक प्लांट आहे. याला बघा, बारीक बारीक शूट पण आलेले आहेत. ते आपण आता वेगळे करणार, डिवाईड करणार. याच्यामध्ये आता बंचेस तयार झालेले आहेत, खूप असे प्रकारे बंच तयार झालेला. हा बंच आपण आता बाजूला काढणार आहे. त्याची जे बेबी प्लांट असतात ते आता आपण बाजूला करून त्यांची पुनर्लागवड करायची आहे किंवा आपल्या रिपोर्टिंग करायची आहे ते अशा प्रकारे. तसे आता आपण नदीवरून आपल्याला जी आवश्यक असलेली माती पण आणलेली आहे सकाळी सकाळी जाऊन. त्याच्यात थोडीशी वाळू, तसेच शेणखत, तसेच त्याच्यात थोडीशी राख वगैरे अशी मिक्स करून आपण ते आता माती पण तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यात आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे. प्रथमतः आपण काय करू, हे बॉटल आहेत त्या सर्व बॉटल आधी आपण कापून घेऊया म्हणजे त्याला वरील बाजू जी बूच असतं त्याची तोड कापूया. आणि खाली पाणी जाण्यासाठी 1-2 ठिकाणी आपल्याला त्याचे होल करायला लागतील. पहिला सर्व बॉटल आता आपण आधी कापून घेऊया, म्हणजे त्याच्यात आपल्याला रिपोर्टिंग करायला सोपं पडेल. जे आपल्या आजूबाजूला टाकाऊ वस्तू असतात, प्लॅस्टिक वगैरे असतात, त्याचाच आता आपण वापर करून टाकाऊपासून टिकाऊ या प्रकारे आपण रोपांची लागवड करतो, पुनर्लागवड करतो. म्हणजेच तसे आपल्या पर्यावरणाचा पण समतोल साधला जातो, तसेच प्रदूषण कमी होण्यास मदत होते. या प्रकारे आता आपण सर्व बॉटल आहेत ते आपण कापून घेतलेले आहेत. आता हे बघा, झाड आता आलेलं आहे, ते पूर्णपणे बाहेर काढू. अशा प्रकारे शूट एका याच्यात न म्हणता 15-16 असे वेगवेगळे शूट तयार झालेले आहेत, बेबी प्लांट तयार झालेले आहेत. त्याच्यात आपण पहिल्यांदा रिपोर्टिंग करूया. त्याच्यासाठी माती, नंतर जे आपले स्नेक प्लांट आहे त्याच्यात आपण लावणार आहेत, रोपं लावायची. नंतर त्याला पाणी वगैरे देऊन 2-4 दिवस आपल्याला सावलीमध्ये ठेवायचे. त्याच्यानंतर ते आपण उन्हात जरी ठेवलं तरी चालते. स्नेक प्लांट हे शुद्ध हवा करण्यासाठी 24 तास हे ऑक्सिजन सोडणारे एकमेव झाड आहे. त्याच्यामुळे आता आपण आपल्या आजूबाजूचा जो परिसर, आपले जे गार्डन आहे, त्याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त स्नेक प्लांट लावण्याचा प्रयत्न करणार आहे. स्नेक प्लांटच्या खूप व्हरायटी आहेत आपल्याकडे. त्याच्यामधील 5-6 व्हरायटी आहेत. 5-6 व्हरायटीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्या जाती आहेत. सर्व जाती आपल्याकडे आहेत. आपण त्याचे कलेक्शन करत आहे. चांगल्या प्रकारे झालेलं पण आपल्याकडे कलेक्शन. सर्व आता आपल्याला रिपोर्टिंग करायचं. उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये त्यांची व्यवस्थित रिपोर्टिंग केलं की जूनमध्ये पावसाळा चालू होतो, मग व्यवस्थित सर्व झाडं वगैरे वाढण्यास मदत होत आहे. या प्रकारे आपले सर्व जे स्नेक प्लांटचे झाड आहेत ते आधी आपण बाजूला करून घेतलेले आहेत आणि त्यात आपण बॉटलमध्ये लावत आहे. आजचा हा दिवस साची आपले स्नेक प्लांटची रिपोर्टिंगमध्ये आपल्याला करायचं आहे. आजच्या दिवसामध्ये हे बघा, या प्रकारे सर्व मुळं वगैरे खूप झालेली आहेत, त्याच्यामुळे त्याची वाढ पण खुंटलेली आहे. त्याच्यामुळे आपण ते आता रिपोर्टिंग करत आहे. त्याला स्नेक प्लांटला कमी पाणी लागते, त्याच्यामुळे एवढी काही अडचण येत नाही. कमी पाण्यावरती आणि पूर्णपणे ऑक्सिजन देणारे झाड म्हणून स्नेक प्लांटला देखील ओळखले जाते. तसे वास्तुशास्त्रामध्ये देखील स्नेक प्लांटचा वापर आपल्याला सांगितलेला आहे. त्याच्यामुळे आता टेरेसवरती स्नेक प्लांटची पण झाडांची रिपोर्टिंग करणार आहेत. अजून खाली आहेत झाडं. प्रत्येक स्नेक प्लांटची आपण तुम्हाला रिपोर्टिंग करताना वगैरे आपण तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा.
म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवायला आम्हाला प्रोत्साहन भेटेल आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहे. बघा टेरेसवरती आपल्याला आता इथे विमान जाताना दिसत आहे. या प्रकारे सर्व झाडे लावलेली आहेत. तीच झाडे आपण आता तयार केलेल्या बेबी प्लॅन्टपासून. हा व्हिडिओ आपल्या मित्रामध्ये शेअर करा आणि सर्वांना जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे त्यांना देखील माहिती होईल. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो नक्कीच कमेंटमध्ये कळवा. बाय, भेटू पुढील व्हिडिओमध्ये.